खिडकीत पण बसू शकते, पूर्ण जागा रिकामी. तर मगाशी आमचं चाललं होतं कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये, माझी बहीण घेऊन चालली होती आम्हाला, जिथे ऑथेंटिक केरला फूड मिळतं. आणि त्यानंतर गाडीत बसल्यावर आम्हाला लक्षात आलं की आम्ही एका ठिकाणी जाऊ शकतो. केरला फूड खाण्यापेक्षा, साऊथ इंडियन क्युझिन खाण्यापेक्षा आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. तर आता आम्ही चाललो आहे कॅम्पला. आणि कॅम्प म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट येते, ती म्हणजे कॅम्पचा बर्गर. तर आम्ही आता कॅम्पचा बर्गर खायला चाललो आहे, जो खूप जास्त पॉप्युलर आहे, खूप हाईप्ड आहे. मी खूप ऐकलं होतं, खूप इंस्टाग्रामवर रील्स बघायचे कॅम्प बर्गर रिलेटेड. भरपूर लोक काय रील्स बनवून टाकत होते, पण कधी खाल्ला नव्हता कॅम्पचा बर्गर. सो आज मी सहज म्हटलं की आपण जाऊयात, पुण्यात आहोतच तर आपण आज ट्राय करूयात. इज इट रिअली वर्थ द हाईप? तर चला आपण भेटूया थोड्या वेळात. खूप वेळ लागतो, एक तास, सव्वा तास, 1.5 तास लागतो. मग आपल्याला आता एवढा वेळ उभं राहावं लागेल इकडे एक बर्गर खायला? तर जसं तुम्ही पाहिलं तिकडे अजिबात बसायला जागा नव्हती, बसायला सोडा उभं राहायला सुद्धा नीट अशी जागा नव्हती. मग शेवटी आम्ही ठरवलं की पार्सल घेऊन गाडीत बसून निवांत खाऊयात, तेच आम्हाला जास्त कन्व्हिनियंट वाटलं. काय माणसाचं बॅलन्सिंग मध्ये पण त्यांच्या दोघांच्या मध्ये कसे बसलेत? त्यांच्याकडे टीव्ही नव्हता ना तर मोबाईल नव्हता, का म्हणून एवढी मुलं झाली. काय फेकू? अशी वरून फेकू की खालून फेकू? ते वरती सिलिंगला लागलं इकडे. का असं खोटं बोललास तू? कारण तू एकटी गेलीस तिने आम्हाला परत कोड दाखवायचा. हा दरवाजाच किती जवळ आहे यार. तर अशी होती आमची कॅम्पची ट्रिप. खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता. मी खूप रील्समध्ये वगैरे बघितलं होतं कॅम्पच्या बर्गरबद्दल, खूप लोकांकडनं ऐकलं होतं आणि त्यामुळे मला बर्गर खाऊन बघायचा होता. मला असं वाटलं होतं की युजली जसं असतं, म्हणजे रील्समध्ये बघून मला एवढं तर कळलं होतं की ते खूप असं हायफाय रेस्टॉरंट नाही आहे, खूप छोटंसं ठिकाण आहे. पण तरी मी असं इमॅजिन केलं होतं की युजली जसं आपण कॅफेजमध्ये जातो तसं काहीतरी असेल, तिकडे जाऊन आपण बसू, मग ऑर्डर करू आणि मग निवांत बसून खाऊ आणि निघून येऊ तिकडनं. मला अजिबात असं नव्हतं वाटलं की बर्गर खाणं इतकं चॅलेंजिंग असू शकतं. तो एक्सपिरियन्स आज घेतला. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांना सहसा ही सवय नसते, म्हणजे आपल्याला खूप फास्ट क्विक सर्व्हिसची सवय असते. इथे लोक खूप तशी बऱ्यापैकी निवांत असतात, म्हणजे ऑर्डर पण घेतात तर खूप निवांत घेतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे जे लोक राहतात त्या लोकांना पण त्या निवांतपणाची सवय झालेली असते, त्यामुळे त्यांची अशी चिडचिड होत नाही, इरिटेशन होत नाही जसं आपलं होतं, कारण आपल्याला ती सवय नसते. पण एकंदरीत छान होता एक्सपिरियन्स. बर्गर खूप यमी होता. मला असं वाटतं थोडं अजून ऑर्गनाईज करू शकतात हे लोक. जर एवढा हाईप आहे या बर्गरचा, इतका हा बर्गर लोकांना आवडतो, तर मग ह्यांनी अजून थोडं चांगलं करायला हवं. ते ठिकाण थोडं ऑर्गनाईज करायला हवं. म्हणजे आम्ही एकतर लाईनमध्ये उभे होतो, त्यानंतर तिथेच त्याच एरियामध्ये लोकांची सिटिंग अरेंजमेंट होती, म्हणजे दोन्ही साईडला लोक बसली आहे टेबलवरती आणि त्यांच्या मधोमध अशी मोठीच्या मोठी लाईन उभी आहे. त्यामुळे प्रायव्हसी नावाचा काही प्रकारच नाही आहे तिकडे, की बाबा आपण आपल्या स्पेसमध्ये बसून खाऊ शकतो, असा काही प्रकार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही पार्सल काउंटरवरती आलो बाहेर, तेव्हा तिथे कचऱ्याची मोठी गाडी होती, म्हणजे जिथे आम्ही पार्सल घेण्यासाठी उभे होतो
तिथेच मोठी अशी कचऱ्याची गाडी होती आणि खाली पण खूप सगळा घाणेरडा कचरा पडला होता आणि खूप वास पण येत होता कचऱ्याचा. तर ते सगळं अवॉइड करता येईल ह्या लोकांना. ह्यांनी अजून थोडं चांगलं केलं तर अजून जास्त लोक येतील आणि आरामात बसून खाऊ शकतील. हे होईल की नाही मला माहीत नाही, पण हे माझं ओपिनियन आहे. मला असं वाटतं की थोडं अजून ऑर्गनाईज करू शकतात. पण हां, प्राईसच्या मानाने आणि टेस्टच्या मानाने, क्वांटिटीच्या मानाने खूप चांगलं आहे. प्राईस खूप रिजनेबल आहे बर्गरची. म्हणजे आम्ही मिनी बर्गर्स घेतले होते, तर मिनी बर्गरची पण क्वांटिटी खूप होती. मला असं वाटलं मिनी बर्गर म्हणजे छोटा असेल, पण मिनी बर्गर पण बराच मोठा होता. त्याची प्राईस पण चांगली होती, म्हणजे कमी होती. काहीतरी 80 रुपीजला एक बर्गर होता आणि जम्बो बर्गर मला वाटतं 145 का 150ला काहीतरी आहे. आणि सॉसेस खूप चांगल्या प्रमाणात घातले होते, चांगल्या अमाऊंटमध्ये घातले होते. जी मधली जी टिक्की असते ती पण चांगली जाड आणि छान फिलिंग होती. बन खूप चांगला होता, फ्रेश होता. फ्राईज पण चांगले होते. सो एकंदरीत कॉस्टिंगच्या मानाने व्यवस्थित होतं, छान होतं आणि छान होता आमचा एक्सपिरियन्स. कॅम्पचा बर्गर फायनली मी खाऊन बघितला, जो मला एवढ्या दिवसांपासून खायचा होता. आणि आता आमचं पोट इतकं भरलेलं आहे की आता आम्हाला असं वाटतंय फक्त झोपावं येऊन. आम्हाला झोपायचं नाही आहे, आम्हाला झोपण्यामध्ये वेळ नाही घालवायचा आहे. आम्हाला असं वाटतं की इथे आलो आहे तर थोडं एकमेकांबरोबर वेळ घालवूयात. माझी बहीण आता परत मला लवकर कधी भेटेल मला माहीत नाही. सो आता आम्ही थोडं बसून गप्पा गोष्टी करू आणि नंतर संध्याकाळचा प्रोग्राम काय अजून ते ठरलेलं नाही आहे. सो लेट्स सी. चला भेटूयात संध्याकाळी. आज आम्ही ठरवलं की कुठेच बाहेर जायचं नाही, म्हणजे डिनरसाठी वगैरे. आज घरीच बसायचं. खरं सांगायचं तर आम्हाला काही खास खायचं नव्हतं, कारण गेल्या काही दिवसात आम्ही खूप खाल्लं होतं. दुपारी आम्ही कॅम्प बर्गर जॉईंटमधनं जे पार्सल आणलं होतं त्यातलं एक पॅकेट फ्राईजचं शिल्लक होतं, तर अमितने तेच अवनमध्ये गरम केलं आणि आम्ही तिघांनी बसून तेच खाल्लं. रात्री लवकर झोपलो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला निघायचं होतं. शेवटचा दिवस होता, म्हणून एकमेकांशी थोडा वेळ बसून बोललो. छान वेळ गेला. सकाळी आमचा चेकआउट टाईम 11 वाजताचा होता, म्हणून आम्ही तयार होऊन निघालो. त्यानंतर माझ्या बहिणीला ड्रॉप करायचं होतं तिच्या घरी आणि तिथून पुढे माझा आणि अमितचा प्रवास होता सरळ माझ्या गावी. कसं आहे हां? इकडनं नाही, तू Left. युटर्न पण घेऊ शकतो ना. नाही जातं ना, मला दाखवतं ना काय. हे ओ माय हाय. लोग ऐसे हाय करेंगे. What? आई, oh, baker's dozen from Mansi. Thank you Mansi, thank you so much. सब तू भी आएगी, तेरा बेकर्स डजन भी आएगा. बोलते तो मैं अच्छा कपड़ा तो पहन के आ जाती. अच्छा दिख रही है रे. एकदम मैं इसमें आई हूँ. क्या फिर तेरा ऑफिस था ना इतने दिन? हाँ, मैं ऑफिस से आके ऐसे ही बैठी थी. मैंने शमू को वही बोला कि मैंसी को बोला, शमू ने बोला फायदा नहीं, उसका ऑफिस है. सिक्योरिटी हाँ यार. फॉरगेट अबाउट फायर. हाँ, सिक्योरिटी अलग है, वो एक हाँ, अलग ही she लेवल told का me. है. तीन शमू OTP. बताएगी. शमू विल टेल यू. हाँ, she told me. हाँ, स्टोरी तो पता है. हाउस पुणे. पुणे सी पुणे इज गुड फॉर अ पुणे चेंज. ट्रैवल ब्लॉग बन रहा है अभी. फॉर अ चेंज इट इज कल भी गुड. बना, हम लोग कल कैंप गए थे. हाँ, कैसा था? वो बर्गर कैम्प बर्गर अच्छा का था? देख के हम लोग वो वाला बर्गर तूने कहा ना. अच्छा था वो. मतलब इस बार? बर्गर इकडे मला राईट दाखवत आहे. नहीं सरळ घे सर. तो गाडी में खाया खाया. था. मुझे हम लोग ने पसंद गाड़ी नहीं में आया. बैठ के खाया. आप लोगों को क्योंकि पसंद तुझे आया? sweet- हाँ, इट वाज तुझे नाइस. sweet पसंद है. बाय. बहनची आज शाम को फोटो मिलेगा ना. हाँ हाँ, पक्का मिलेगा. डन. बाय गाइस. बाय शमू. ट्रैवल सेफ. येस येस. बाय. एन्जॉय युअर मिसल. मी काल पण हेच कपडे घातलेले ब्लॉग मध्ये. चालेल, हाँ, तेच. सगळं चालतं, संध्याकाळ झालीच नाहीये. काही हरकत नाही. बाय. तर चला आज इथेच थांबूयात. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आपण आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.